माझं नाव आहे शेखर. आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की खूप दिवस झाला मला एक व्हिडिओ बनवायचा होता, जो माझ्या चॅनलवरती अपलोड करायचा होता आणि एकदाच बनवायचा होता मला. तो व्हिडिओ आहे रिटायरमेंट लोकांसाठी, जे रिटायर्ड लोकं झालेली आहेत. ह्या 31 मेला किंवा आता ह्याच्या पुढे होणार आहेत रिटायर, त्यांच्यासाठी मला एक व्हिडिओ बनवायचा होता आणि आता आपल्या चॅनलवरती अपलोड करायचा होता. तर तो आता मी रेकॉर्ड करतो आहे. थोडंसं सांगायचं आहे मला काय काय गोष्टी. तर प्लीज आवडल्या तर तुम्ही शेअर करा तुमचे जे लोक रिटायर्ड झाले त्यांच्यासाठी. तर सुरुवात करूया आपण रिटायरमेंट नंतर काय होतं एक्झॅक्टली लाईफमध्ये. तर रिटायरमेंट नंतर पहिली गोष्ट म्हणजे ऑफिस बंद होतं कायमचंच. पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा आनंद वाटतो की एकदाचं सुटलो बाबा. 30-35 वर्ष सर्व्हिस केली, आता मी आराम करेन आणि आयुष्य एन्जॉयमध्ये घालवेन. पण नाही, ही तेच सर्वात मोठी चूक होते. का सांगतो तुम्हाला, ऐका. 30-35 वर्ष आपण एका ठिकाणी नोकरी केल्यानंतर आपल्या बॉडीला सवय लागलेली असते. सकाळी मॉर्निंगला उठणं, ज्या काय रुटीन असतात, देवपूजा करणं किंवा काय असेल, आणि कामाला जाणं आणि परत येणं, आणि एक बॉन्डिंग असतं ऑफिसमध्ये, सर्वांशी बोलणं चालणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ऑफिसमध्ये करत असतो. आणि आता ऑफिस बंद झाल्यानंतर ते आपल्याला करता येत नाहीत. तर त्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला थोडक्यात सांगतो एक्झॅक्टली. तुम्हाला पहिले 2-3 महिने काय वाटणार नाही, खूप आनंद वाटेल, तुम्ही फिरायला जाल, सर्व गोष्टी कराल. पण नंतर जसे दिवस जातील ना, तुम्हाला दिवस जाणार नाही. बिकॉज टाईम जाणार नाही तुमच्या घरात बसून. मग त्याच्यानंतर 2 गोष्टी तर हमखास होतात. एकतर वेट गेन होतं, आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ते BP किंवा शुगर वाढते. लक्षात ठेवा, हे खूप सिरियस सांगतो तुम्हाला गोष्टी. त्या तुम्ही थोड्याशा मनावरती विचार करून इम्प्लिमेंट करा. माझं तर असं स्पेसिफिक मत आहे की जर जॉबची ऑपॉर्च्युनिटी परत ऑफिसमध्ये आली तर तुम्ही रिजॉईन करा, ॲटलिस्ट 2-3 वर्ष पुढचे. बिकॉज कारण सांगतो की डायरेक्टली असं ऑफिस म्हणजे आता बघा, जे त्याचे निर्णय असतात, जे आपण कोणावरती लादू नाही शकत की ऑफिसला गेलंच पाहिजे. कोणाला नाही आवडणार जायला ऑफिसमध्ये, किंवा काहीतरी असतं माणसं नाही जात ऑफिसला, तर ठीक आहे. पण तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर बिझी राहा. बिझी आणि म्हणजे तुम्ही तुमचे जे मित्र होते, जे पहिले जे ऑफिसमध्ये होते, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा तुम्ही. आणि जे काही तुम्हाला फंडिंग नंतर रिलीज होते, मोठी फंडिंग असते रिटायरमेंटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये, तर डायरेक्ट मोठ्या गोष्टी काही खरेदी करू नका. खरंच मी तुम्हाला मनापासून सांगते, मोठ्या खरेदी इन द सेन्स मोठं डायरेक्टली घर घेणं किंवा गाडी घेणं किंवा अशा मोठ्या इन्व्हेस्टमेंट असं करू नका. कारण जो तुम्हाला फंड दिलेला असतो रिटायरमेंटचा, तो डायरेक्टली संपू नका, कारण तेवढा परत अरेंज होणार नाही तुम्हाला पुढे जाऊन, फ्युचरमध्ये कधी इमर्जन्सी लागली तर जो काही तुम्हाला फंड देईल तो डायरेक्टली कुठे इन्व्हेस्ट करू नका, डोळे झाकून. कारण का ॲटलिस्ट पुढचे 3 वर्ष तरी तो तुमच्याकडेच ठेवा, सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवा. बाकी कुठेच काय तुम्ही काय करू नका. तुम्हाला खरंच माझा म्हणजे तुम्हाला एक मनापासून गोष्ट सांगतो आहे. कारण कसं होतं की माणसाकडे पैसे आल्यानंतर आपण मुलांसाठी घरं घेतो. हा ठीक आहे, ते घ्या असं मी बोलत नाही. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की लगेच घर घ्यायला किंवा काय कुठलाही मोठाही खर्च करायला द्यायला काय हरकत नाही, पण परत तर तेवढे पैसे अरेंज होणार नाहीत परत. तर ॲटलिस्ट 2 ते 3 वर्ष तुम्ही जे काय पैसे येतील तेवढे तुम्ही FDs बनवा किंवा सेविंग्समध्येच ठेवा. ते खर्च करू नका बिलकुल. कारण आता मध्ये आता बघितलं तुम्ही, युद्धाचा काळ होता, इराण आणि रशियाचे युद्ध झालेलं, कशा गोष्टी सांगता येत नाहीत, मेडिकल इमर्जन्सी असू शकते. त्यामुळे जे काही तुम्हाला फंड येईल ते डायरेक्ट तुम्ही मोठ्या त्यामधून खरेदी गोष्टी काही करू नका. आणि पहिले हेल्थकडे लक्ष द्या. बिकॉज नंतर ह्या गोष्टी होतातच, BP, वेट गेन ह्या गोष्टी होतात. नंतर शुगरही, ह्या गोष्टीनंतर गोळ्या चालू होतील तुम्हाला. तर माझं असं स्पेसिफिक मत आहे की तुम्हाला जर जॉब ऑपॉर्च्युनिटी जर कुठे येत असेल किंवा काहीतरी पार्ट टाईम जरी करायला भेटत असेल, तर तुमचं मन गुंतून राहील. ॲटलिस्ट 65पर्यंत माणूस व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतो. 65 नंतर ठीक आहे, गिव्ह अप करता येतं. पण लगेच एकदमच सर्व सोडून घरात बसायचं मला तर पटत नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि जास्तीत जास्त तुम्ही आनंद राहण्याचा प्रयत्न करा. असं नाही की सकाळी काहीतरी गार्डनमध्ये गेले, 4 मित्र बनवलेत, तेही ठीक आहे, तेही चांगलं आहे. मी असं बोलत नाही मित्र बनवा किंवा नाही. पण जे तुमचे ऑफिसचे जे मित्र असतात ना, ते तुमचे खरंच तुम्हाला गायडन्स करू शकतात, जे बाकीचे मित्र नवीन बनलेले त्यांच्यापेक्षा. कारण तुम्ही त्यांच्यावर आयुष्य घालवलेलं असतं. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये राहा. तुमच्या ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल तुम्ही एक ग्रुप बनवा व्हॉट्सअपवरती, आणि महिन्यातून 2 महिन्यांनी काय ना काहीतरी तुम्ही हे करा. म्हणजे पार्टी किंवा असं बाहेर फिरायला जावा किंवा गायडन्स एकमेकांशी शेअर करा. तर तुम्हाला त्याचा फायदा काय होईल की तुम्हाला तुमच्या ज्या मनात काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला ते मार्गदर्शन करतील, किंवा काहीतरी गोष्टी काय ना काहीतरी तुम्हाला सांगतील. तर असं डायरेक्टली ऑफिस तोडू नका. ऑफिसमध्ये येणं जाणं चालू ठेवा कंटिन्युअसली. आणि ज्यांना गावी सेटल व्हायचं ते गावी सेटल होतील. असं नाही आहे की ज्यांना गावी जायचं तर अतिउत्तमच आहे, काय विषय नाही गावी जाण्याचा. पण मोठे काय खर्च करू नका, कारण परत तेवढा फंड अरेंज होणार नाही तुम्हाला. तर
ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या त्या तुम्हाला सांगितल्यात मी. आणि फिरा, एन्जॉय करा लाईफमध्ये जे काय असेल ते, आणि व्यवस्थित सॉर्ट करा लाईफ आपली, जे काय असेल ते, जे काय पैसे येतील ते व्यवस्थित फंडिंग करा. मोठ्या प्लीज काही गोष्टी खरेदी करू नका, माझं ऐका प्लीज. घर गाडी किंवा मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठेच काय करू नका, जेणेकरून ते पैसे तुमचे अडकले जातील. एकतर ते सेविंग अकाउंटमध्ये ॲटलीस्ट 3 ते 4 वर्ष चांगले व्यवस्थित फ्लोटिंगमध्ये ठेवा, कारण तुमचं नंतर पेन्शन तुम्हाला किती बसते, किती लागते, त्यानंतर तुमच्या काय असेल त्याच्यावरती तुम्ही करा. नाही तर डायरेक्टली मोठे खर्च बिलकुल करू नका, कारण ते पैसे परत अरेंज होत नाही आहे. आजूबाजूला माझे लोक झालेले भरपूर लोक रिटायर्ड झालेत आणि मी सर्वांचं ऐकतो, सर्वांना मी फेस करतो आहे. काय लोकांना बीपीचा त्रास, शुगर, वेट गेन हे होत चाललेलं आहे. म्हणून मी अनुभवाचं तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही अशा गोष्टी काही करू नका. अवेअरनेस थोडं ठेवा आणि मॅक्सिमम जेवढं आपली लाईफ ही ठेवता येतील, म्हणजे जेवढी फ्रेश ठेवता येईल तेवढी ठेवा तुम्ही. बाकीचं काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. धन्यवाद.